खापरखेड़ा से एक बड़ी खबर सामने आई है। 18 घंटे तक लापता रहा 4 साल का मासूम आखिरकार स्कूल के बंद कमरे में सुरक्षित मिला। अब जांच में मां और आंगनवाड़ी की लापरवाही के आरोप भी सामने आ रहे हैं। बुधवार शाम करीब 5:30 बजे घर से खेलने निकला 4 वर्षीय बच्चा वापस नहीं लौटा। परिजनों की सूचना पर खापरखेड़ा पुलिस, क्राइम ब्रांच और डॉग स्क्वाड ने रात भर सर्च ऑपरेशन चलाया। करीब 18 घंटे बाद गुरुवार सुबह रणछोड़दास जिला परिषद प्राथमिक विद्यालय में एक बंद कमरे से बच्चा जीवित मिला। जांच में सामने आया कि बच्चा आंगनवाड़ी कक्ष में चला गया था और दरवाजा बंद होने से अंदर ही फंस गया। मिली जानकारी के अनुसार बच्चे की मां द्वारा दी गई प्रारंभिक जानकारी में समय को लेकर विसंगति पाई गई। वहीं आंगनवाड़ी सेविका ने कक्ष बंद करते समय अंदर किसी के होने की पुष्टि नहीं की। इसी कारण दोनों पक्षों की भूमिका को लेकर जांच जारी है। प्रारंभिक जांच में मां और आंगनवाड़ी व्यवस्था की संभावित लापरवाही की बात सामने आ रही है। हालांकि पुलिस अभी सभी तथ्यों की पुष्टि कर रही है। फिलहाल बच्चा सुरक्षित है, लेकिन इस घटना ने बच्चों की सुरक्षा व्यवस्था पर गंभीर सवाल खड़े कर दिए हैं। काल दिनांक 18/2/2026 ला अंदाजे 9 वाजता रात्री 9 वाजता विश्वजित बाकडे हे त्यांचा मुलगा हरवल्याबद्दल तक्रार घेऊन आले होते. लगेच आम्ही घटनास्थळी सर्व स्टाफ रवाना केला. तर हिमांशू विश्वजित बागडे वय 4 वर्ष हा मुलगा संध्याकाळी 5:30 वाजतापासून घराच्या बाहेर खेळत असतो. त्यानंतर तो मिळून आला नाही अशी त्याची आई वडील तक्रार घेऊन आले. अशा तक्रार आम्ही त्वरित पुन्हा स्टाफ त्याचप्रमाणे आजूबाजूच्या पोलिसांचे स्टाफ मागून सर्च ऑपरेशन सुरू केले. त्या दरम्यान आजूबाजूच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले. आजूबाजूचा जो परिसर आहे जिथे तो मुलगा जाऊ शकतो झाड झुडपे अशा ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवले. त्याचप्रमाणे या सर्च ऑपरेशन राबवण्यादरम्यान डॉग स्क्वॉडची मदत घेण्यात आली. डॉग स्क्वॉडला पाचारण करण्यात आले आणि रात्रभर सर्च ऑपरेशन सुरू असताना सकाळी आम्हाला अशी माहिती मिळाली की हा मुलगा सदरचा मुलगा त्याच्या शाळेच्या रूममध्ये झोपलेल्या अवस्थेत मिळून आलेला होता. अशी लगेच माहिती मिळाल्यानंतर आम्ही स्टाफला घेऊन तिथे पोहोचलो. तर मुलगा हा रात्रीच्या दरम्यान शाळेमध्ये झोपलेला असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याला स्टाफ आणि त्याच्या आई वडिलांसह विचारपूस केली असता त्यांनी सांगितलं की तो रात्री तिथे आतमधल्या रूममध्ये झोपलेला होता. त्याला भूक लागलेली असल्यामुळे थांबलेला होता. हे सर्च ऑपरेशन राबवत असताना आमची काही टीम्स आणि पब्लिकचे काही टीम्स आम्ही यांचे चमू तयार केले वेगवेगळे. त्यापैकी एक चमू त्या शाळेमध्ये गेला आणि त्यांनी तिथे या मुलाचा फोटो दाखवून इन्क्वायरी केली की बाबा हा मुलगा आहे का. त्या तिथे शाळेमध्ये काम चालू होतं. तिथल्या लोकांनी सांगितलं की इथे एक मुलगा आहे. अंगणवाडी सेविकेला पण तिथे त्यांनी आज लॉक सुट्टी होती, पण त्यांनी आज कुठल्या तरी कामं करायला आलं. त्यांनी लॉक उघडलं, त्यांनी तो मुलगा आतमध्ये दिसला. तर अशा माहितीवर आम्ही त्या घटनास्थळी पोहोचलो. या प्रकरणाबद्दल सांगायचं झालं तर हे प्रकरण पूर्ण पोलिसांनी सेन्सिटिव्हली हँडल केलेलं आहे. जशी ज्या क्षणाला माहिती मिळाली त्या क्षणापासून आम्ही आमचा तपास सुरू केलेला आहे. पूर्ण टीम्स लावलेल्या आहेत. याद्वारे मी आपल्याला एकच सांगू शकतो की कुठलाही घटना जी असते मोस्टली अशी लहान मुलं मिसिंगची ही घटनेला जर आपण प्राथमिक पहिल्या स्तरावर जर चांगल्या प्रकारे त्याला हँडल केलंय तर अशामध्ये तपास लवकर होतो किंवा मुलाचा शोध लवकर मिळून येतो. तर हा जो गोल्डन आवर असतो त्या गोल्डन आवरमध्येच काम व्हायला पाहिजे. त्या अनुषंगाने पुन्हा पोलीस आमचे वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनात आम्ही त्या मुलाचा शोध सुरू केला होता आणि सुदैवाने तो मुलगा मिळून आलेला आहे. मुलगा व्यवस्थित सुखरूप मिळून आलेला आहे. कुठल्याही प्रकारचा त्याला काही हानी वगैरे पोहोचलेली नव्हती आणि मुलगा सुखरूप परिस्थितीत मिळून आलेला.